बॉल पहिल्याच बॉलवर त्याचा स्टान्स, शॉटचं सिलेक्शन, चेंडूवरची नजर आणि त्यानंतर बॅटचं स्विंग. अजून एक बॅक टू बॅक बाउंड्रीज. रसिक प्रेक्षकांचा टाळ्यांचा आवाज येतोय आणि का येऊ नये. दोन चेंडू, दोन तडाखे बंद, तोडफोड मारजोड फलंदाजी. धावसंख्या 10. हा बॉल डॉट पुढ्यात टाकलाय. गोलंदाजाचं कौतुक करूया. षटक क्रमांक 2. टॅप केला बॉल. अजून एक गौरव पाहतच राहिलाय. अजून एक चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतील. 4 रन संख्या पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळतीये. 14 या आकड्यावर 14 ऑन बोर्ड नाव. 14 धावा. कडक फलंदाजी बेधडक. चेंडूवरची नजर, त्याचं पदलालीचं, शॉटचं सिलेक्शन, स्टील स्टान्स आणि त्यानंतर आक्रमण करणं. सर्व काही गोष्टी लिलिया ज्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओरम क्रिकेटमध्ये त्याच्या नावाची एक वेगळी चर्चा, अंडरम क्रिकेटमध्ये त्याच्या नावाची एक वेगळी चर्चा. क्रिकेट म्हटलं की मग त्याच्या आवडीचा खेळ, क्रिकेट म्हटलं की मग ज्या क्रिकेटनं त्याला ओळख दिली आहे असा भावेश नाईक. बॉल बॅडम पॅटच्या मधून पुन्हा एकदा अंगाचा वेध घेतोय. बाल बचावलेत. पंचांचा इशारा आला. इट्स नो बॉल. मिड लाईनचा नो बॉल आहे. व्यासपीठावर आमचे खिलाडीचे अनेक जुने खेळाडू जे मॅचला एन्जॉय करतायत. स्वप्नील भुईर, दीपक तांडेल, त्यांचाही खेळ आम्हाला पाहायला मिळणार आहे. आमचे आशिष, अनेक खेळाडू पुन्हा एकदा जुळले जातील. अजय तांडेल, विनीत भुईर, आमचे अक्षय कडू, क्रिकेटचे एक चांगले खेळाडू जे आज मॅचला एन्जॉय करतायत. अनेक युवा रवी युवकांनी आज जे व्यासपीठ भरलंय, युवकांनी हे क्रीडांगण भरले आणि बऱ्याच कालावधीची प्रतीक्षा ज्याला आपण म्हणतो ना की जवळजवळ 25 वर्ष ओलांडली गेली. अंडरम क्रिकेट होत नव्हतं आणि अखेरीस ती प्रतीक्षा संपली आपण असं म्हणूया. आणि हा नो बॉल पंचांनी मगाशी आम्ही अपडेट केलं. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळते. एक बाद 18. भावेश नाईक जोपर्यंत राहील धावांचा ओघ वाढेल. भावेश नाईक जोपर्यंत येईल तोपर्यंत मात्र धावांचा ओघ आणि वर्षाव होईल यात शंका नाही. अजून एक फिरकीचा जादूगार मिस्टर गौरव. बॉल सरळ सोडून दिलाय, बराच बाहेर फेकलाय. दॅट शुड बी अगेन व्हाईट बॉल कॉल. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल 19 ऑन बोर्ड नाव. ही बॉल लाईन चांगली आहे. क्विक क्लेवर बॉलिंग. दिस इज ऑल अबाउट स्किल अँड आर्ट अँड इज बॉलिंग आर्ट दाखवत असताना काय प्रेझेंटेशन आहे बघा. गौरव सूर्यवंशी. हो अजून एक डॉट चेंडू. सातत्यानं मात्र फलंदाजाला बीट करतायत गोलंदाज गौरव. हा बॉल लेग स्टिक उखडली गेली आहे. फलंदाज बाद. लेग स्टिकचा बॉल बाहेर निघून गेलाय. +1 धावा मिळतील. 2 टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. 23-23. हाही बॉल पुन्हा एकदा बाहेरच फेकलाय, बाहेरूनच निघून गेलाय. धावसंख्या 24-24. कामेश इथे मात्र फिल्डर आपल्याला स्वतः मला वाटतं इथे बीट झालेत बॅटा. एक्झॅक्टली काय घडले स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या या स्क्रीनवर एक्झॅक्टली कसा फलंदाज प्लेड ऑन झालाय आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अराउंड द विकेट
रुपेश ही बॉल पुढ्यात टाकलाय, पुढ्यातनं उचलण्याचा प्रयत्न, तू मैमे आणि दोन फलंदाजांमध्ये तालमेल ढासळला. लॅक ऑफ कन्व्हर्सेशन अँड वी कॅन सी अनदर विकेट डाऊन. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त हे थेट प्रक्षेपण आपण पाहताय. दोन फलंदाजांमध्ये कॉलिंग झालं, त्यानंतर कॉल रिजेक्ट केला होता, परंतु एका बाजूने धावत सुटले ते रुपेश, बाद झालेत. आणि याच दरम्यान आमचे युवा अतुल विवेक म्हात्रे यांचं शुभागमन, त्यांचे आपण शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करूया. बॅट घातली आहे बॉलवर, फक्त एकच धाव, चॉपलाईन पुढे गेले. एक धाव मिळणार, धावसंख्या एकनं पुढे जात असताना पाहायला मिळतीये. 25 धावा धाव फलकावर. अराउंड द विकेट, एज लागलाय बॉल, विकेट किपर जो च्या मगर मिठीमध्ये विसावेल. अनदर क्विक सिंगल. धावसंख्या एकनं पुढे जात असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल न क्षमस्व असावं. 26 वर धावा आपल्याला पाहायला मिळतील. 26 षटक चौथे, टॅप बॉल, टॅपच केलाय आणि टॅपिंग क्रिकेट. कामेश नाईक विथ इज फायरिंग स्किल, त्याचा पहिला ताकदवान फटका आलेला हा बेधुंद चौकार. चौकारणीशी टोटल स्कोर 30, या आकड्यावर 30 धावा. अजून एक टॅप केला बॉल, गौरव आहेत, गौरवच्या मगर मिडीमध्ये विसावेल. 4 षटकांचा सामना आहे, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणारे किमान 2 चौकार येणं फार गरजेचं आहे. मोस्ट अवेटेड फोर्स, धावांना फोर्स करण्यासाठी हे 2 चौकार फार गरजेचे आहे. धावांना ऍक्सलरेट करावं लागेल. एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग टोटल उभा राहायला हवी. ही बॉल इन स्विंगिंग डिलिव्हरी अवे फ्रॉम द रीच. ही बॉल डॉट बॉल पर्सेंटेज वाढत गेले. ते शेवटचा अंतिमचा बॉल टार्गेट सेट होईल. नेक्स्ट मॅच मध्ये 2 टीम्सना मी इन्व्हाइट करतो टॉस साठी. लगेच या कॅप्टन टीम विकी पॅकर्स तुर्भे आणि एक्विराएट टीम दिवाले. टॉस साठी या दिवाले टीम कॅप्टन व्यासपीठावर या. हा नो बॉल, दिवाले टीम कॅप्टन मंचावर या. आणि विकी पॅकर्स टॅप क्रिकेट पुन्हा एकदा गोड झालाय हा शेवट आणि 4 रन संख्या पोहोचेल 36 वर. 37 एक चांगलं फायटिंग टार्गेट इथं सेट केलंय. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करू. विकी पॅकर्स टीम तुर्भे अँड टीम कॅप्टन ऑफ एक्विरा 8 टीम दिवाले. चला मैदानामध्ये एक सराव चेंडू द्या. चला पुन्हा एकदा मी सुशील अण्णा यांना विनंती करतो, आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. दिवाले 8 कॅप्टन कुठे आहेत? या आपण लवकर. टीम दिवाले, विकी पॅकर्स या वरती. दिवाले टीम कॅप्टन या. दिवाळे संघाचा कर्णधार प्लीज या नाणेफेकीसाठी. दिवाले चला दिवाले टीम. SPL चे संघमालक प्रसाद ठाकूर यांना विनंती करतो, आपण या मुख्य मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत असेल. या करावे बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. SPL चे संघमालक प्रसाद ठाकूर यांना विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती यायचं. या दादा. आमचे रोहित IT इंजिनियर, त्यांचे शुभागमन. बऱ्याच कालावधीनंतर आमचे अनेक क्रीडा रसिक जे खऱ्या अर्थानं क्रिकेट पासून थोडेसे दुरावले होते, त्यांना एकत्र आणण्यासाठी आज या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. करावे बॉक्स क्रिकेट लीगच्या माध्यमातून आज 3 रात्रींचं हे क्रिकेट आज पहिल्या रात्रीमध्ये रसिक प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद. दिवाले टीम कॅप्टन कुठे? दिवाले टीम कॅप्टन या. टार्गेट इथं सेट झालं 37 धावांचं, 36 आणि 37 टू विन.
चला मॅच ऑन करा. पंच लगेच ताबा घेतील आणि जशी मॅच संपन्न होईल आम्ही आमचे मुख्य पंच निलेश म्हात्रे यांना आवर्जून सांगू की आपण थोडा ब्रेक घ्या. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही दोन्ही टीम्सना सूचित करू की टॉस अजूनही झालेला नाहीये, त्यामुळे दिवाले टीम कॅप्टन चला दिवाले टीम उपस्थित नसेल तर आम्ही कराव्या अंतर्गत सामना कव्हर करणार आहोत. समर्थ 11 कॅप्टन टॉस साठी या. जय माता दी आणि समर्थ 11. हा पहिला बॉल भावेशनं अफलातून गरुड झेप घेऊन बॉल अडवलाय. डॉट बॉल. पियुष आणि अज्जू नवले असे सलामीचे पहिले दोन फलंदाज. लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन. सेक्टर 18 क्रिकेट अक्षरशः दणानून सोडलं. असे दोन प्रतिभावंत खेळाडू अंडरम क्रिकेट म्हणजे ज्यांच्या नावाची एक वेगळी चर्चा, ज्यांच्या नावाची एक वेगळी ग्लोरी आणि एक वेगळं ग्लॅमर नेहमीच राहिलंय, असे प्रतिभावंत खेळाडू. बॉल लेग स्ट्रिक वन निघून गेलाय का? पंचांकडे आमचं लक्ष आहे आणि आमच्याकडे पंचांचं लक्ष असताना पंच अपडेट करतायत. दॅट शुड बी अ वाईट बॉल कॉल. निलेश म्हात्रे मुख्य पंच आम्हाला सहाय्य करत असताना क्रिकेटचा परिपूर्ण अभ्यास ज्यांच्याकडे आहे. ओरम क्रिकेट, अंडरम क्रिकेट ज्यांनी बरंच खेळले, त्यामुळे आज पंचांची निवड आम्हाला सहाय्य करत असताना मी स्पेशली मनापासून आभार आणि कौतुक करू निलेश दादांचं. निशांत असतील आमचे जय, आमचे संगम, कुलदीप म्हात्रे, कैलाश, अक्षय कडू, आमचे संकेत, त्याचबरोबर बाब्या, अमित कडू, संदेश म्हात्रे, संपूर्ण एक गँग आहे. अर्थातच सर्व युवा आज एकवटले. आमचे डीजे मास्टर रवींद्र, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. प्रत्येकाचं नाव मात्र घेणं नक्कीच पॉसिबल नाहीये, तरी आम्ही आवर्जून या गोष्टीची चर्चा करू की युवक आज एकवटलेत आणि युवकांमुळेच या स्पर्धेचं एक वेगळं ग्लॅमर पाहायला मिळते. आणि या चकमकीमध्ये फलंदाज कसा बाद झालाय पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. या स्क्रीनवर पाहायला मिळेल चारे मुंड्यात चीत केलं कामेशनं मिळालेली ही प्राइज विकेट. वाव, दांडी गुल, फलंदाज बाद. द फर्स्ट विकेट डाऊन. न्यू बॅटर, संयम, आक्रमण, शौर्य, क्रिकेटचा प्रतिभावंत खेळाडू. खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूकडे क्रिकेटचा एक वेगळा क्लास आहे, टेक्निक अलॉंग विथ टॅक्टिक असा खेळाडू. गौरव, पहिलाच बॉल किती सहजतेनं मारला बघा. किती ती सहजता, किती ती लयबद्धता. 1+4 5 धावांचा बोनस. धावसंख्येचं काउंट ओपन झालंय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 10 दशकात. white+1 धावा मिळाल्या 2 टोटल स्कोर पुढे जात असताना 12 या आकड्यावर 37 धावा डिफेंड करायची आहेत. अशी साधारण गोलंदाजी करून तुम्हाला चालणार नाहीये. जिंकायचं म्हटलं की मग जिंकण्याची ईर्ष्या ही पराभवाच्या भीतीपेक्षा मात्र प्रबळ असणं गरजेचं आहे. त्यामुळे पराभवाची थोडी भीती आणि जिंकण्याचा थोडा उत्साह आणि त्यामधून निर्माण झालेला तो कंप, त्याला म्हणतात दबाव, प्रेशर. त्या दबावाला जुगारूनच करावा लागतो तो हा क्रिकेटचा खेळ. धाव मात्र मिळणार झोन 1. एकूण धावसंख्या प्लस न पुढे जात असताना पाहायला मिळते 13 या आकड्यावर. 1-3 ऑन अ बोर्ड नाव. ब्रेक केलाय, बराच दूर फेकलाय. टॅपिंग क्रिकेट, क्विक सिंगल. दिस इज क्विकर अँड दिस इज क्लेवर बॅटिंग. टू एंड द फर्स्ट ओव्हर वी कॅन सी 14 ऑन अ बोर्ड. 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं एक गडी बाद. आता करावं लागेल ते कमबॅक आणि गोलंदाजाला ठाऊक आहे कसं करावं ते पुनरागमन. टीम दारावे आपल्याला पाहायला मिळतीये. दारावे टीम कडनं नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे रुपेश. STD बॉयज. पहिलाच बॉल सरळ सोडून दिलाय. क्रिकेटमध्ये तुमच्या जजमेंटला फार महत्व आहे. क्रिकेटमध्ये चेंडू कुठे वळण घेणार आहे हे कळण्याची क्षमता तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे, ज्याला आपण म्हणतो अँटिसिपेशन स्किल. छान आहे, छान आहे, छान चाललाय. अजून एक. यावेळेला 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चकमक 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 आणि या चकमकीमध्ये बॉल कसा फरार झालाय पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. हे 2 क्षेत्ररक्षक एकमेकांच्या विरोधात, विरुद्ध दिशेनं एकमेकांच्या सोबतीनं खेळ करतायत. 4 टोटल स्कोर पोहोचलाय तो 19 या आकड्यावर. 19 ऑन अ बोर्ड. 19 धावा. अजून एक. हाही बॉल, परंतु इथे बॉल अडवलाय कॅप्टननं. मिळेल ती फक्त 1 धाव. 20 धावा. चला ना, आमची सपोर्ट टीम जेवणाची व्यवस्था झाली आहे, त्यामुळे इकडे तिकडे असाल तर या इकडे.
व्यासपीठाकडे. रुपेश. ओ या बाजूला आपण पाहता ऑन साइडला पुन्हा एकदा आहेत कॅप्टन एकच जा मिळणार. गोलंदाजी करणाऱ्या टीमचं आपण कौतुक करूया, कारण यंदा समोर मात्र प्रतिभावंत खेळाडूंचा संघ असला तरी आत्मविश्वास मात्र द्विगुणित आहे. आत्मविश्वास फार छान आहे आणि अशा खेळामध्ये त्या खेळाची एक वेगळी दर्जा आणि त्या खेळाचं एक वेगळं स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळते. दिस इज क्लास वर्सेस क्लास. दिस इज बेस्ट वर्सेस बेस्ट. दिस इज टॅलेंट वर्सेस टॅलेंट. ओ हलवार पद्धतीनं फलंदाजाला उमगलं नाहीये की बॉल इन स्विंग होणार आहे की बॉल आउट स्विंग होणार आहे. अंतिमच्या टप्प्यामध्ये कदाचित जो इनसाइड आउट फटका सजवला होता आलेला हा अजून डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. 2 balls टू गो. 22 धावा धावफलकावर. 37 काढायचे आहेत. अजूनही 15 हे टार्गेट आहे. सरळ सोडून दिलाय. लाईन खराब आहे. पंच लगेच अपडेट करतायत. दॅट्स व्हाईट बॉल कॉल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 23 वर पोहोचेल. अजूनही काढायचे ते 14. हा बॉल डॉट आला पाहिजे. डॉट येईल का? नाही क्लिअर केलं डिस्टन्स. इट्स अ क्लीन हिट. शुद्ध तंत्र आणि त्याचा वापर केलाय. बॉलला येऊ दिलं, त्यानंतर बॅट फिरवली, त्याची बॅटची स्विंग, चेंडूवरची नजर आणि पुन्हा एकदा शॉटचं सिलेक्शन अप्रतिम राहिलंय. भावेश नाईकच्या डोक्याच्या वरून बॉल निघून गेला. आता काढायचे आहेत फक्त साध्या सोप्या या 9 धावा. धावसंख्या झाली तर 28. मॅच मध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं दाखवलेला तो दमखम मोडीस काढायचं असेल आणि नक्कीच कमबॅक जर का करायचं असेल तर एक विकेट घ्यावी लागेल. किमान एक विकेट. नाही पुन्हा एकदा हा आउट स्विंग बॉल. इन स्विंगिंग बॉल अगेन्स्ट स्पिन खेळून काढलं. जिथे आपण पाहताय मिड ऑफ क्लिअर केला आलेला पुन्हा एकदा चौकारणीशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. ती पोहोचेल 32 या आकड्यावर. अजून एक व्हाईट बॉल. धावसंख्या 33. कुलदीप आलेत कॅप्टन. काही डॉट बॉल येतील का की मॅच लवकर फिनिश होईल? नेक्स्ट मॅच आपण टॉस करण्यासाठी दोन्ही टीम कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. समर्थ 11 आणि जय माता दी बी कॅप्टन या. दिवाळी टीम आले वाटतं. आले असेल तर आम्हाला हेड्सअप द्या. आम्हाला रिपोर्टिंग करून घ्या व्यासपीठाकडे. हा बॉल लेक्सिकवरनं निघून गेलाय. पंचांकडे आम्ही पाहतोय. आम्हाला अपडेट करतायत की हा व्हाईट बॉल आहे. जिंकण्यासाठी फक्त इन मेन आता 1 धावीची गरज आहे. मॅच वन साइड क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळते. ऑलमोस्ट क्लिअर झाली आहे. प्रचंड रसिक प्रेक्षकांच्या प्रतिसादातून या स्पर्धेचं पहिलं सुवर्ण पर्व आपण पाहताय. आम्ही अभिनंदन करू विजेत्या टीमचं. अँड हार्ड लक टीम दारावे. वेन वी टॉक अबाउट क्रिकेट इट्स ऑल अबाउट रिझल्ट. अँड रिझल्ट गेलाय तो नेरूळ टीमकडे.